नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शुक्रवार 23 जानेवारी 2026 मित्रांनो, आजही तुरीच्या दरात झपाट्याने वाढ झालेली असून 8,200 रुपयाचा तुरीला दर मिळालेला आहे. मग कोणत्या बाजार समितीमध्ये भाव वाढलेत पहा मित्रांनो, सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे हिंगोली. गजर तुरीला आवक आलेली आहे 260 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 8,125 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,250 रुपये. पुढील बाजार समिती गंगापूर. तुरीला आवक आलेली आहे काळ्या तुरीला 15 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,250 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,275 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,380 रुपये. पुढील बाजार समिती आहे अकोला. तुरीला आवक आलेली आहे 2,224 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,150 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,150 रुपये. पुढील बाजार समिती आहे अमरावती. लाल तुरीला आवक आलेली आहे 928 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,050 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,600 रुपये. पुढील बाजार समिती आहे जळगाव. तुरीला आवक आलेली आहे 127 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,675 रुपये. पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत. आवक आलेली आहे 112 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,700 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6,900 रुपये. पुढील बाजार समिती नागपूर. तुरीला आवक आलेली आहे 443 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,475 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,800 रुपये. असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.